प्रभाग 21 मधून तुम्ही दिले आहेत? पूर्व नागपूरच्या प्रभाग क्रमांक 21 चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच हा चुनाव लढत आहोत. लोकसभा असे, विधानसभा असे की महानगरपालिका असे, आम्ही हे संपूर्ण चुनाव आम्ही जे पूर्व नागपूरमध्ये जे डेव्हलपमेंट केलं, पूर्व नागपूरच्या जनतेने जे जे मागितलं, जे जे कामं सांगितले ते सगळे कामं आम्ही केले. आपल्यालाही माहीत आहे का 50 वर्ष काँग्रेसचे आमदार होते, मंत्री होते, काँग्रेसचे राज्य 50 वर्ष होतं, परंतु 50 वर्ष पूर्व नागपूरला अंधकारमय ठेवलं. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जेव्हा संधी मिळाली, कोणी नगरसेवक झाले, कोणी आमदार झाले आणि त्यानंतर या 8-10 वर्षामध्ये आपण पूर्व नागपूरचं एकूण एक डेव्हलपमेंट करण्याचं काम केलं. मी अगर प्रोजेक्ट गिनत राहील तर भरपूर या ठिकाणी वेळ होईल. काँग्रेसच्या राज्यामध्ये आमच्या भगिनी दोक्षावर गुंडे घेऊन विहिरीवर बोरिंगवर पाणी भरायला जात होते. हा साधा प्रश्न बी त्यांनी हल नाही केला आणि आज पूर्व नागपूर आपण टँकर मुक्त केलं. आपल्या इथं सिम्बॉसिक आलं, मेट्रो आले, ओव्हरब्रिज अनेक बनत आहे, नरसिंहमुंजी आलं, 300 बेडचे हॉस्पिटल वाठोड्यामध्ये बनत आहे, स्मार्ट सिटी आणली, RTO आपण आणला, अनेक प्रोजेक्ट आपण या पूर्व नागपूरमध्ये आणले आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही हे महानगरपालिकेचे चुनाव लढत आहे आणि जनता ही 15 तारीखची वाट पाहत आहे आणि निश्चित स्वरूपात जनतेच्या आशीर्वादामुळे आज पूर्व नागपूरचे 27 उमेदवार आणि या प्रभागाचे 4ही उमेदवार आमच्या भरघोस मताने निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांची नाराजगी भरपूर प्रमाणात दूर झाली का? हे कार्यकर्त्याच्या सगळ्याचा अधिकार आहे उमेदवारी मागणं. सगळ्यांनी अधिकांश कार्यकर्ते, कारण अनेक वर्षोनगिनतीपासून बूथपासून कार्यकर्ते काम करणारे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे. सगळ्यांनी उमेदवारी मागितली. लेकिन पक्षाने जेव्हा निर्णय घेतला, पक्षाने जेव्हा एकमुखी निर्णय घेतला तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आणि आपली उमेदवारी त्यांनी मागे घेऊन आमचे 4ही उमेदवाराच्या मागे ते खंबीरपणे उभे आहे आणि निश्चित स्वरूपात सगळे आमच्या पूर्व नागपूर आणि या प्रभागातलं आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागले.